भिवंडीमधल्या कोहिनूर इमारत दुर्घटनेची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली। रेस्क्यू ऑपरेशनचा महाजन यांनी आढावा घेतलाय। भिवंडीमधल्या कोहिनूर इमारत कोसळण्याआधीचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय। इमारत कोसळण्याच्या काही क्षणांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे। हिंगोलीमधल्या कयाधू नदीला मोठा पूर आलाय। नदीनं धोक्याची पातळी गाठून पात्र देखील सोडलेलं आहे। नदीकाठावरच्या शेकडो एकर शेतीमध्ये पुराचं पाणी शिरलंय। सोडेगाव जवळ बोल्डा ते उमरा फाटा या मार्गावरून पुराचं पाणी वाहतंय। या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। कयाधू नदीचा हा रुद्रावतार ड्रोनच्या कॅमेरामध्ये कैद झालाय। कयाधू नदीला पूर आलाय। पुराच्या पाण्यामधून जाणारा दुचाकी स्वार अगदी थोडक्यामध्ये वाचलाय। दुचाकीवरून एका महिलेच्या सोबत बाईकवरून जात असलेला हा तरुण बचावलाय। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामधल्या कापडशिंगी गावाजवळ पुराच्या पाण्यामध्ये कार वाहून गेली आहे। प्रसंगावधान राखून चालक वेळीच कारमधून बाहेर पडला आणि त्यामुळे तो वाचला। तर कापडशिंगी परिसरामधील 10 ते 15 गावांचा संपर्क तुटलाय। हिंगोलीमधल्या सोडे गावात रस्त्यावरून पुराचं पाणी वाहतंय। मात्र पाणी साचलेलं असताना देखील याच पुराच्या पाण्यामधून जीवघेणा प्रवास सुरू आहे। पूरस्थिती असताना देखील पोलिसांचा बंदोबस्त नाही आहे। त्यामुळे एखादी दुर्घटना जर घडली तर जबाबदार कोण असा ग्रामस्थांचा सवाल आहे। जळगाव जिल्ह्यामधल्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडण्यात आले। धरणामधून तापी नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धरण परिसरामध्ये तुफान पाऊस झाल्यामुळे हतनूर धरण हे भरले आहे। भंडाऱ्यामधल्या गोसेखुर्द धरणाचे 17 दरवाजे हे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले। धरणामधून 73,357 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। वैनगंगेच्या नदीपात्रामध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे। अमरावती जिल्ह्यामधील नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। नदी आणि नाल्यांना पूरही आलाय। परिसरामधील 100 पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। काही घरांमध्ये नदीचं पाणी शिरलंय। इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। अमरावती जिल्ह्यामधल्या दिघी कोल्हे इथल्या नदीला पूर आलेला आहे। पुराचं पाणी हे गावामध्ये शिरलंय। गावामधल्या रस्त्यांना देखील नदीचं स्वरूप आलंय। प्रशासनानं ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।